आज ना सर्दीमुळे माझं अगदी डोकं जाम झालेलं होतं आणि त्यामुळेच मी आज आराम केलेला आहे. आज अजिबात अभ्यास दिवसभरात झालेला नाही आहे. मी रात्री उठून जेवढा केला तेवढाच अभ्यास आज झालेला आहे. म्हणजे 1 तास सकाळी तो पहाटे सूट कमिशनचा जो चॅप्टर घेतला तेवढाच एक चॅप्टर आज झाला आहे. आता बरं वाटतं आहे कारण गोळी खाऊन झोपलेली होती. छान आराम पण झालेला आहे. आता मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणार आहे. कारण बरेच दिवस झाले मी संगणकाकडे पाहिलंच नाही आहे माझ्या मास्टर्सच्या एक्झामच्या अगोदरपासून. त्यामुळे मी आता संगणक हा जो विषय आहे तो एकदा डोळ्याखालून घालवणार आहे. यातलं कसं एवढं काही वाचायला खूप जास्त नाही आहे. सरांच्या बुकमध्ये विजय पब्लिकेशनमध्ये ते पटपट वाचून होणार आहे. 1 लाईनर तर अगदी तासाभरात वाचून होतात. तर त्याचंच मी थोडंसं आता एकदा डोळ्याखालून घालवते या पुस्तकातून. नंतर मग माझ्याकडे अजून एक बुक आहे ते उद्या परवा जसं जमेल तसं मी वाचणार आहे. तर तुम्हीसुद्धा जरी अभ्यास झाला नाही तरी टेन्शन घ्यायचं काम नाही. जसा अभ्यास होईल आपल्याच्याने जेवढा होईल तेवढा मनापासून करायचा. पूर्ण आपलं लक्ष त्यामध्ये देऊन करायचं, स्मार्टली करायचा. म्हणजे काय होतं की आपण असं तासनतास अभ्यास करतो परंतु जर आपलं लक्षच त्यामध्ये नसेल तर मग काय तो अभ्यास आपला कामाचा नाही आहे. त्यामुळेच स्मार्टली करायचं आहे. तुम्हाला बाहेरचा आवाज जास्त येत असेल, खूप कामं चालू आहे तिथे कन्स्ट्रक्शनची, तर ती त्याच्या आवाजाने पण माणसाला नको नको होते. तर काय होतं आहे ना की क्लायमेट चेंज होतं आहे सारखं. थंडी पडते, कधी कधी आभाळ येते. तर त्यामुळे ना थंडी थोडीशी वाटायला लागली की बाळाला स्वेटरची सवय लावेपर्यंत पुन्हा आभाळ येऊन गरम व्हायला लागतं आणि मग मुलं फॅन लावतात. फॅनशिवाय झोपत नाहीत आणि त्या फॅनच्या हवेमुळे मला सर्दी होत असते आणि मग सर्दी झाली की पुन्हा डोकं दुखतं आणि या सगळ्याचा परिणाम पुन्हा अभ्यासावर होत असतो. पण त्याचं एवढं टेन्शन घ्यायचं नाही, जसं होईल तसं. कारण आपलं तब्येत ठीक असेल तर आपण पूर्ण कुटुंबाची काळजी आपल्या घेऊ शकतो आणि त्यामुळे हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जमेल तसं तुम्ही एक्सरसाइजसुद्धा करू शकता. मी सकाळी डान्स विथ दीप्ती नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्या व्हिडिओज पाहून एक अर्धा तासाचा एक्सरसाइज मी करत असते सकाळी डेली. आणि आत्ता मी संगणक वाचते, तुम्ही पाहताय. आणि आज मी ना तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये जे कमेंट आलेल्या होत्या सगळ्यांचे कमेंटचं उत्तर देण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर एका ताईची कमेंट होती की त्यांना गणिताची सुरुवात पहिल्यापासून करायची, म्हणजे शून्यातून. त्यांचं गणिताचा काहीच अभ्यास नाही आहे. तर त्या ताईंना माझं असं सांगणं असेल की एक पुस्तक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं. सुरुवात करण्यासाठी ते पुस्तक एकदम बेस्ट आहे. त्यात बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते अगदी क्लिअर केलेले आहेत. आणि किंवा मग तुम्ही एखाद्या सरांची बॅच लावा, जसं की आपले सचिन ढवळे सर आहेत त्यांची बॅच लावू शकता किंवा सतीश वसे सरांची बॅच लावू शकता. अगदी छान शिकवतील ते. म्हणजे मी तरी कुठले बॅच लावलेले नाही कारण मला घरामध्ये सोर्सेस अवेलेबल होते. माझे मिस्टर शिक्षक असल्यामुळे मला त्यांनीच बऱ्यापैकी मला गणित जे आहे ते व्यवस्थित शिकवलेलं आहे. यूट्यूबला सुद्धा सचिन ढवळे सर जे आहेत ते डेली लाईव्ह लेक्चर घेत असतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता ते चॅनल. अशा पद्धतीने मी कुठल्याही चॅनलची किंवा पुस्तकांची प्रमोशन करत नाही आहे, एवढं लक्षात घ्या. तर काय ना, एका ताईची कमेंट होती की तुम्ही सकाळी उठल्यावर कोणता विषय घेता. तर ते मूडवर असतं. मोस्टली मी इंग्लिश घेत असते किंवा मग गणित बुद्धिमत्ता घेत असते, कारण शांत वेळामध्ये गणित बुद्धिमत्ता सोडायला सोपं जातं. आणखी एका ताईची कमेंट होती की त्यांना वेळच मिळत नाही आहे किंवा अभ्यास होत नाही आहे. तर असं करून चालणार नाही. आपल्याला आत्ता हीच वेळ आहे अभ्यास करण्याची. आणि तुम्ही म्हणताय की तुमचं एजसुद्धा क्रॉस होत चाललेलं आहे, काहीच वर्ष शिल्लक राहिलेत, तर त्यामुळे तुम्हाला अतिशय कष्ट घेण्याची गरज आहे, वेळ काढण्याची सुद्धा गरज आहे. तुमच्या फॅमिलीच्या थोडंफार सपोर्ट मिळत असेल तर बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करायला घ्या. वेळ अजिबात दवडू नका. त्यानंतर एका ताईची कमेंट होती की त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात किंवा पाहून त्यांना मोटिवेशन मिळतं अभ्यास करण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हा सर्वांच्या कमेंट्स वाचून खूप बरं वाटतं. आणि अगदीच काही ताईंच्या प्रश्न असतात तर त्या प्रश्नांना म्हणजे उत्तरं माझ्याकडून समाधानकारक मिळत असतील तर मलासुद्धा त्यामध्ये आनंदच आहे. तर आज ना तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे मी जेवण बनवताना आज जे कांगणे सर आहेत त्यांचं 1857चा उठावावरचं लेक्चर ऐकलेलं होतं. त्यानंतर जेवणं वगैरे केली.
कामं आटोपली आणि मग रात्री 9:05 आज मी बरोबर अभ्यासाला बसलेली होती. तर ICDSचं काही टॉपिक वाचलेत मी, महिलांवरील धोरण वगैरे, आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचं तर्क आणि अनुमान जे आहे ते सोडवायला घेतलेलं होतं. तर आज ना दुपारी झोपल्यामुळं खूप फ्रेश वाटत होतं आणि मग त्याचा अभ्यासावरती सुद्धा छान परिणाम पडतो. आपल्याला फ्रेश वाटत असेल तर बऱ्यापैकी अभ्यास आपला चांगला होतो. तर ना आज 12:30 वाजेपर्यंत मी अभ्यास केलेला आहे. तर त्यानंतर मी काही सामान्य ज्ञान म्हणजेच आपलं विज्ञानचे जे प्रश्न आहेत ते वाचलेले होते. आणि त्यानंतर मग मी मराठीचा विशेषण हा जो घटक आहे तो सुद्धा आज वाचलेला आहे. आणि एकंदरीत अशा पद्धतीने मी आज अभ्यास केलेला आहे, तोही 5 वाजल्याच्या नंतर. 5 वाजेपर्यंत काहीच अभ्यास मी केलेला आज नव्हता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढे.